चिंटू, अरे ओ चिंटू, मी मघाशी तुला हाक मारली, ऐकू आलं नाही का? मोबाईल मध्ये शिरलायस की काय? थांब ना आजी, फक्त 2 मिनिटं. माझा शेवटचा लेवल चालू आहे. आता बॉस येणार आहे. मेला मेला. आजी, हा असाच करतो. मघाशी आईने जेवायला बोलावलं तर म्हणतो कसा, आई मला भूक नाही, मोबाईलची बॅटरी फुल आहे. ए पिंकी, तू गप्प बस हा. आजी, हिचं ऐकू नकोस. मी फक्त थोडा वेळच खेळतोय. थोडा वेळ? अरे, तुझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आलीत. जणू काही तू रात्रभर कोळशाच्या खाणीत काम केलंयस. तुला माहितीये का, आपल्या गंपूचं पण असंच झालं होतं. गंपू? तर आपल्या गंपू मामा का, त्याचं काय झालं होतं आजी? त्यानं असाच एकदा मोबाईल उपवास धरला होता. पण त्याचा तो उपवास एका भज्याच्या प्लेटमुळे कसा मोडला, ती गोष्ट ऐकायची आहे का? मोबाईल उपवास आणि भजी, हे कसं शक्य आहे? आजी, सांग ना, काय झालं होतं? नंपूला मोबाईल इतका आवडायचा की त्याला भूक तहान कशाचीच शुद्ध नसायची. आई, मधून मधून बोलू नकोस, माझा गेम ओव्हर होईल. मी आज ठरवलंय, मी दिवसभर कोणाशीच बोलणार नाही, फक्त मोबाईल खेळणार. हा माझा मोबाईल उपवास आहे. मग त्याच्या आईने एक जबरदस्त शक्कल लढवली. तिनं गंपूच्या आवडीची कांदा भजी तळायला सुरुवात केली. अरे वा, भजी काय कुरकुरीत झाली आहेत. गंपूचा तर उपवास आहे, मग ही सगळी भजी मीच फस्त करते. आई ग, काय वास येतोय. पण मी तर कोणाशी न बोलण्याचा संकल्प केलाय. आता कसं करू? गंपू किचन पर्यंत गेला आणि खुणेनीच आईला भजी मागू लागला. काय रे गंपू, काही बोलायचंय का, की मोबाईल मध्येच भजी दिसतायत? आई, मोबाईल गेला खड्ड्यात, मला ती गरमागरम भजी दे आधी. हा मोबाईल खेळून माझं डोकं चक्रावून गेलंय, पण पोटाला तर भूक लागलीये ना. गंपूनं त्या दिवशी मोबाईल बाजूला ठेवला, तो कायमचा. त्याला कळलं की स्क्रीनवरच्या गेमपेक्षा आईच्या हाताची भजी आणि तिच्याशी मारलेल्या गप्पा जास्त महत्वाच्या आहेत. आजी, गंपू मामाची फजिती झाली की ग. मोबाईलच्या नादात तोंड बंद ठेवलं, पण भज्याच्या वासाने सगळं गुपित बाहेर आलं. आजी, मला समजलं. तू ही गोष्ट मला का सांगितलीस? मी पण गंपू मामासारखाच वागत होतो ना. अरे बाळा, मोबाईल वाईट नाहीये, पण त्याचा अतिवापर वाईट आहे. आपण जर स्क्रीनमध्येच अडकून पडलो तर आपल्या आसपासच्या माणसांचा आणि आईच्या हाताच्या चविष्ट जेवणाचा आनंद कधी घेणार? बरोबर आहे आजी. आणि चिंटू, जर तू असाच मोबाईल मध्ये राहिलास तर तुझे डोळे पण भज्यासारखे लाल होतील. मग बघ. अजिबात नाही. आता मी दिवसातून फक्त अर्धा तास मोबाईल बघणार. बाकी वेळ मी तुझ्या सोबत खेळणार आणि आजीकडून अशाच भारी भारी गोष्टी ऐकणार. शाब्बास मुलांनो, तुम्ही सुद्धा आजपासून एक छोटा संकल्प करा. जेवताना आणि लोकांशी बोलताना मोबाईल लांब ठेवायचा. कराल ना? आजी, हो आजी, नक्की.